एकटा लढतोय आणि नाही त्या गोष्टींचा सामना करतोय। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काकांसाठी आवाज उठवतोय तो। कुठलंही बॅकग्राऊंड नाही आणि सरकारची Z+ सुरक्षाही नाही, तरी सरकारला प्रश्न करतोय तो। स्क्रीनवरती डेमो दाखवून अतिशय चांगल्या प्रकारे त्या गोष्टीचा अभ्यास करून लोकांसमोर मांडतोय तो। आज त्या माणसाला ट्रोल केलं जाते। काही नालायक लोक पाठिंबा द्यायचं सोडून, साथ द्यायची सोडून रोहित पवारांना ट्रोल करण्याचं काम केलं जाते। का अजून मुंबईच्या विमानतळाची रेकॉर्डिंग येत नाही? नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने रेकॉर्डिंग देण्यास सक्त मनाई केली। ब्लॅक बॉक्स हा आगीचा सामना करण्यासाठीच बनवला गेला होता, जो की प्रत्येक विमानात, हेलिकॉप्टरमध्ये असतो। मोठ्यातला मोठा बॉम्बस्फोट सुद्धा झेलू शकतो हा ब्लॅक बॉक्स आणि समुद्रामध्ये 12,000 मीटर पेक्षा खाली जाऊन सुरक्षित राहू शकतो। कागदपत्र जळण्यासारखी असतात तर ती जळली पाहिजे, तर हा म्हणतात ब्लॅक बॉक्स जळाला। तर आता ब्लॅक बॉक्स जळतोय तुमचा आणि कागदपत्र सुरक्षित राहतात। मित्र, हे नवल करण्यासारखी गोष्ट आहे। मित्र, याच्यावरून एकच लक्षात येतं, हा अपघात का घातपात? रोहित पवार, एक दादा महाराष्ट्राने गमावलाय, आम्हाला तुम्हाला गमवायचं नाहीये। स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। धन्यवाद।